4 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 11 वाजलेले होते. सुनील घरून रानामध्ये आलेला होता. त्याच्या रानामध्ये ऊस होता. त्याच्यासाठी तोडणी आलेली होती. टोळीवाले आलेले होते ऊस तोडण्यासाठी. त्यामुळे सुनील बघण्यासाठी आला होता. त्यांना सांगत होता, इकडं तोडा, इकडनं चालू करा. त्यावेळेला त्यांच्यातला एक कामगार म्हणला की मालक, थंडी खूप आहे आज, तर चहा मिळेल का? तो सुनील म्हणला, हो, मी आत्ता घरी जातो आणि घरून चहा घेऊन येतो. ज्यावेळेला तो घरी गेला त्यावेळेला त्याच्या बायकोला असं सांगत होता की चहा कर, पण त्याची बायको काय ऐकत नव्हती. त्याला वाटलं घरात असेल, रूममध्ये असेल. ज्यावेळेला तो रूममध्ये जातो त्यावेळेला बघतो तर काय, त्या टोळीतला एक पोरगा, 25 वर्षाचा जवान पोरगा, त्याच्या बायकोसोबत बेडवरती आपत्तीजनक स्थितीमध्ये पडलेला आहे. त्यांच्यामध्ये एक कृत्य चालू आहे. ते त्याला बघवलं पण नाही. त्याच्यानंतर जे घडलं ते खूप भयानक आहे मित्रांनो. पूर्ण स्टोरी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आज जी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. सुनील हा त्या गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. 50 एकर शेती होती. पूर्ण शेतीमध्ये ऊस होता. सुनील राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होता. प्रत्येक तालुक्यातल्या राजकारण्यासोबत त्याची ओळख होती. जिल्ह्यामध्ये त्याचं नाव गाजलेलं होतं. तर असा सुनील, एक पैशाची, धान्याची काही कमी नव्हती त्याच्याकडे. नशिबाने त्याला एक बायको सुंदर भेटलेली होती. पण विषय असा होता की सुनील कायम फिरतीवरती असायचा. त्याच्या बायकोकडे लक्ष नव्हतं. बायको तर सुंदर होती. बायकोची ज्या काही इच्छा वगैरे होत्या त्या पैशाने पूर्ण करायचं, पण ज्या बाकीच्या इच्छा आहेत ते सुनील पूर्ण करू शकत नव्हता. कायम स्ट्रेसमध्ये राहायचा. आणखी पैसा कसा कमवू, आता या ठिकाणी निवडून आलो त्या ठिकाणी कसा येऊ, या टेन्शनमध्ये सुनील जे बेडवरती करायला पाहिजे ते जास्त वेळ करत नव्हता. याच्याच दुःखामध्ये त्याची बायको माधुरी कायम असायची, कायम मनातून तुटलेली असायची. तर 2024ची ही गोष्ट आहे. 2024मध्ये त्यांच्या रानामध्ये टोळी आलेली होती ऊस तोडण्यासाठी. तर त्यामध्ये रोहन नावाचा एक तरुण, 25 वर्षाचा, दिसायला सुंदर होता. त्याच्या मनामध्ये स्वप्न तर खूप मोठी होती, पण नशिबाने त्याला ऊस तोडणी कामगार बनवलेलं होतं. नशिबाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. तो नशिबाला दोष द्यायचा, ऊस तोडायचा, रात्री निवांत झोपून जायचा. दुसऱ्या दिवशी हेच रुटीन चालायचं. जसं की मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की 2024मध्ये पण ही टोळी आली होती सुनीलच्या घरी ऊस तोडणी करण्यासाठी. त्यावेळेला सुनील तर घरी नव्हता, पण त्याची बायको जी होती माधुरी, ती कामगारांपाशी जायची, त्यांना चहा वगैरे द्यायची, त्यांना पाणी वगैरे द्यायची. तर मित्रांनो, असंच करत करत जो तुम्हाला म्हणलं रोहन, एक तरुण 24 वर्षाचा होता त्यावेळेला, रोहनचं लक्ष गेले त्या माधुरीवरती. त्याला लगेच बघितलं की जाणवलं पैसा वगैरे भरपूर आहे, पण ही मनामधून खुश नाही. ज्यावेळेला या दोघांची नजरेला नजर भिडली त्यावेळेला त्यांची नजर तिथंच थांबली. दोघांना एकमेकांसाठी आकर्षण जाणवलं, पण काय करू शकत नव्हते. दोघं वेगवेगळे. ही एका श्रीमंत घरातील राजकारण्याच्या घरातील पोरगी आणि हा एक ऊस तोडणारा माणूस. आता या दोघांमध्ये पण हे दोघे त्यावेळेला सगळं विसरून गेले होते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, यांची टोळी 4 दिवस त्या ठिकाणी राहिली होती. 4 दिवसामध्ये माधुरी आणि रोहनमध्ये जे नको घडायला होतं तेच घडलं. दोघांमध्ये प्रेम घडलं, शरीर संबंध बनले. दोघांचं नातं आता एवढं घट्ट झालं होतं. या दोघांनी आता मोबाईल नंबर एक्सचेंज केले होते. व्हॉट्सअपवरती बोलणं, व्हिडिओ कॉल करणे. जी माधुरी आधी दुःखी राहायची, आता ती पूर्णपणे खुश राहायला लागली. तिची कळी खुलल्यासारखी झालीसारखी. आता हे सुनीलच्या लक्षात येत नव्हतं. मी जसं सांगितलं की सुनील तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. आता हे पूर्ण वर्ष गेलं मित्रांनो. यांच्यामध्ये अधूनमधून शरीर संबंध बनत राहिले. ज्या वेळेला ऊस तोडणी माघारी गेली त्याच्यानंतर ही रोहन यायचा, तिच्यासोबत शरीर संबंध बनवायचा, अजून जायचा. असं यांचं वर्षभर चाललं. रोहनच्या ज्या काय गरजा आहेत त्या ही माधुरी भागवायची पैशाने. पैसा भरपूर होता, जे पाहिजे होतं ते नव्हतं, ते आता रोहन तिला देत होता. त्यामुळे दोघांचं चांगलं चाललेलं होतं. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2025ला तीच टोळी पुन्हा आली. तोच रोहन त्याच टोळीमध्ये आला. ज्या वेळेला टोळी रस्त्याने जात होती त्यावेळेला ह्या सुनीलचं घर लागत होतं. घरापासून रान थोडं पुढे होतं. जो रोहन आहे तिथंच उतरला. सुनील तिथून निघाला की तो त्याच्या घरामध्ये शिरला आणि माधुरीपाशी जाऊन दोघं एवढी मिठीत असं आवळून बसले की जसं की वर्षानुवर्षे त्यांची भेटच झाली नव्हती. अशा प्रकारे दोघं, सुनील गेला की दोघांनी शरीर संबंध बनवायला चालू केले. सुनीलने टोळी रानात बोलवली. जसं कुठून तोडायचं ते सांगितलं. सगळं झालं. तेवढ्यात एक माणूस म्हणला की चहा बोलवून घ्या. तो घरी आला माधुरीला चहा सांगण्यासाठी, पण माधुरी कुठं दिसली नाही. सुनील घरामध्ये हाक मारत गेला. मोठं घर होतं. त्यानं ह्या खोलीत बघितलं, त्या खोलीत बघितलं तर नाही. स्टोर रूममध्ये त्या बघितलं तर आवाज येत होता कसला तर. तिथं गेला तर बघतो तर काय, त्यांच्या टोळीमधला रोहन आणि त्याची बायको आपत्तीजनक स्थितीमध्ये आहेत. आता त्या सुनीलचं डोकं फिरलं. सुनील काहीच करू शकत नव्हता.
त्यावेळेला तो शांत बसला. त्याला माहिती होतं हा जर आता काय बोलला तर याची इज्जत जाईल, राजकारणामध्ये त्याची काहीच इज्जत राहणार नाही. त्यामुळे तो शांत बसला, रोहनला जाऊ दिलं. त्याच्यानंतर त्याने माधुरीला 2 कानाखाली लावले आणि परत असं करू नको म्हणून सांगितलं. जर काय केलं तर मी आहे तू आहे, अशी धमकी दिली. आता माधुरीला माहिती होतं की ही जो माणूस आहे, राजकारणी माणूस आहे, याची ओळखी खूप आहेत, काय करेल समजणार पण नाही. त्यामुळे तिनं रोहनला सांगितलं की तू आता माझ्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवू नको, तुझाही जीवाला धोका आहे, माझ्याही जीवाला धोका आहे. रोहन पण काय ऐकणारा नव्हता. दोघांचं प्रेम एवढं घट्ट झालेलं होतं की आता दोघांना आंधळ केलं होतं प्रेमाने. ऊस तोडून टोळी गेली. 15 दिवसानंतर मित्रांनो पुन्हा रोहनने कॉल केला. आता माधुरीला पण राहवलं नाही. माधुरीने कॉल उचलला, दोघांमध्ये व्हिडिओ कॉल बोलणं. त्याच्यानंतर दोघांमध्ये ठरलं की आज इथं मी शेजारच्याच गावात आहे टोळी तोडायला, तर मी येतो. शेजारच्या ऊसामध्ये शरीरसंबंध बनवले. या दोघांमध्ये ज्या वेळेला शरीरसंबंध बनवत होते ऊसामध्ये, त्यावेळेला एका माणसाने बघितलं. त्यावेळेला त्याने गावामध्ये बोबाटा केला. आता जो सुनील आहे त्याने संध्याकाळी माधुरीसोबत वाद घातला. माधुरीला सांगितलं की तू माझी इज्जत घालवली, मी आता चाललो निघून. त्याने घर सोडून तिथून निघून गेला, शहरामध्ये गेला. मित्रांनो आता माधुरीने काय बोलली नाही, त्या दिवशी रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात कालवा की देशमुखच्या घरात काहीतरी झालेलं आहे, सुनीलच्या घरात काहीतरी झालेलं आहे, असा सगळ्या गावामध्ये कुजबूज. इज्जत तर गेली होती. आता हा सुनील गायब झालेला होता. लोक शोधाशोध करत होते कुठे गेले साहेब, तर साहेब काय दिसेनात. अचानक माधुरीच्या फोनवरती एक कॉल येतो. तिकडून पोलीस बोलत होते. पोलीस म्हणतात की हा नंबर कोणाचा आहे, तर ते म्हणते की माझ्या नवऱ्याचा आहे. काय झालं त्याला, तर ते म्हणतात की शहरामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यांचा जागेच मृत्यू झालेला आहे, तर तुम्ही येऊन घेऊन जावा, आम्ही पोस्टमॉर्टम वगैरे केलेलं आहे. माधुरी रडायला लागते. आता गावातील लोक जे आहेत ते त्या रोहनवरती शक घ्यायला लागतात, पण रोहनचा काय संबंध नव्हता. रोहन तिथं टोळी जी आहे त्या लोकांसोबतच होता. याचा ॲक्सिडेंट झाला ओव्हर स्पीडिंग केल्यामुळे, टेन्शनमध्ये गाडी चालवल्यामुळं. पण रोहन आणि जी माधुरीने चूक केली नव्हती त्याची शिक्षा त्यांना आयुष्यभर भोगावी लागणार आहे. कारण घटनाच अशी घडलेली आहे मित्रांनो. एक चुकीचा निर्णय आणि 3 लोकांचे आयुष्य बर्बाद झाले. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा. माधुरीची चूक होतीच, पण जो आपला तो सुनील होता त्याची पण चूक होती. त्यानेही त्याच्या बायकोला विचारायला पाहिजे होतं की तुला काय कमी आहे का, पैसे तर आहेत पण बाकी काय कमी आहे का, हे विचारायला पाहिजे होतं. मित्रांनो ही जी कथा तुम्हाला सांगण्याची माझा उद्देश आहे ते कोणाची भावना वगैरे दुखवण्याचं नाही, फक्त आपल्याला तुम्हाला जागृत करायचं आहे. तुमच्याकडे जर असं काय घडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.